महाराष्ट्रामध्ये साधारणतः 13 जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाज आहे. या आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. आज आदिवासी दिवसाच्या निमित्तानं विधान भवनमध्ये उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या माध्यमातून आदिवासी बांधव आले आहेत. या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे जे काहींचं आकर्षण आहे ती म्हणजे ही काठी. ही नेमकी काठी काय आहे, याचा अर्थ काय आहे, हे सर्वसामान्यांना किंवा मलाही फार माहीत नाही. आपण याच्या संदर्भात विचारूया की या काठीचा अर्थ काय झिरवळ साहेब नेमका, आणि या काठीचं महत्त्व काय असतं. कारण हे फार वेगळं आहे. काठी ही ज्योतिबाला पण आहे, खंडोबाला पण आहे. जशी आदिवासी समाजामध्ये या काठीचा नेमकं याला काय म्हटलं जातं आणि याचा अर्थ काय असतो. आमचा आदिवासी हा तसा मूळचा निसर्गपूजक. मग निसर्गातली झाडं झुडपं जे काही असतील सगळे त्यांना परमेश्वर मानणारा आमचा आदिवासी. आणि मग त्याच्यात एक त्याची पूजा आराधना पूजा अर्चा करावी म्हणून एक उत्सव आमच्याकडं पौष महिन्यात साजरा केला जातो. का दत्त पौर्णिमेच्या दिवशी त्याचा सांगता असते. तो साधारण आमच्या 7 दिवस 5 दिवस अशा पद्धतीनं तो साजरा केला जातो. आणि त्यावेळेला पुरंपार मग आम्ही त्याची मांडणी अशा पद्धतीने करतो. नागली, भात, जे काय आमची निसर्गावर अवलंबून असणारी पिकं, त्यांच्या ज्या धान्य 12-15 प्रकारचं धान्य जे आमच्या शेतात मिळतं, त्याच्यात मुख्यत्वे आम्ही नागलीला कणसरा म्हणतो. आणि मग त्या कणसरीची पूजा आम्ही करत असतो. मग त्यावेळेला आंबाडी असते, वेगवेगळ्या पद्धतीची झाडं झुडपं त्या ठिकाणी पूजेला आणतो. आणि मग त्याच्यानंतर हे जे काही वाद्य आता आपल्याला पावरी, त्याला आम्ही टारपा म्हणतो, पावरी म्हणतो, वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत. आणि मग ते साधन वाजवण्याचं साधन, त्याच्यातून चांगल्या पद्धतीचा स्वर काढून ताल घेतला जातो. आणि मग तालावर नाचायचं तर आम्ही आदिवासी त्याला काय तो काही आणू शकत नाही, वेगवेगळे कुठले ढोल ताशे काही आणू शकत नाही. म्हणून निव्वळ ह्या पावरी म्हणजे टारपा हे आणि ही काठी, आता ह्या काठीला आम्ही दैवत समजतो, हिचीसुद्धा पूजा करतो. पण तिचं कारण काय का आमचा पाऊल चांगला पडायला त्याचा जो आवाज होतो, त्या आवाजाच्या नादानं आम्ही त्या ठिकाणी ते आराधना करतो, त्याचं दर्शन घेतो. काठी खाली ठेवताना आडवी ठेवत नाही आम्ही, ती त्या ठिकाणी थोम म्हणून जे आम्ही म्हणतो त्याला उभीच ठेवतो. आल्यानंतर ज्याला घ्यायची तो त्याच्या आधी दर्शन घेतो, नंतर तो नाचवायला सुरुवात करतो. म्हणजे तो नाचतो हिच्या भरोशावर, असा तिचा साधारण एक शॉर्टमध्ये अर्थ आहे. या इतर सर्व वाद्यांमध्ये या काठीला फार महत्त्व असतं का. फार महत्त्व म्हणजे आम्ही आता हे जेव्हा इथून घेऊन जाऊ तर तिची पूजा अर्चा करून तिला पूर्ण कपड्यांना असं पॅक बांधून आणि एक सुरक्षित ठिकाणी तिला ठेवू का, जेणेकरून त्याच वेळेला आम्ही ती पुन्हा काढू शकतो, असं तिचा एकूण अर्थ आहे. या सगळ्या याच्यामध्ये ह्याचा जे आवाज आहे तो आवाज कशा स्वरूपाचं प्रतिध्वनित्व करतो. काय झालं आहे, हा आवाज जसाही चाळा तिथं वाजवला जाईल तशा प्रकारे ते काठ्या हलवण्याची एक स्किल असतं. आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी ती पाऊल जो पडायला पाहिजे त्या पद्धतीनं पडत असतो. आदिवासी परंपरा ज्या आहेत त्या ग्रामीण भागामध्येच आहेत. शहरी भागाला या निमित्तानं सगळ्यांची ओळख होऊन जाते. याविषयी काय सांगाल. माझं म्हणणंच ते आहे का आत्तापर्यंत आम्ही जरी आदिवासी होतो तर मध्यंतरीचा काही 20 वर्षापूर्वीचा काळ जो काही गेला त्याच्यात थोडंसं त्या संस्कृतीला त्या परंपरेला थोडंसं डावललं जात होतं. आताची नवीन तरुण पिढी जी आहे त्यांनी अजून मनापासून ठरवलं की बाबा आपण निसर्गपूजक जर आहोत तर निसर्गाशिवाय आजही आणि भविष्यातही दुसरा पर्याय काही नाही आहे. म्हणून त्याची पूजा करून जेणेकरून खरगे साहेब आले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. जसं साहेब प्रयत्न करतात, वनविभागाकडे असताना त्यांनी चांगला प्रयत्न केला का निसर्ग वाढल्याशिवाय जोपासल्याशिवाय जो बॅलन्स आहे तो राहणार नाही, म्हणून शासन अनेक वेळा प्रयत्न करतं. पण जेव्हा माणूसच स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं ती गोष्टी गरज आहे असं म्हणून जेव्हा करतो त्यावेळेला त्याचा चांगला रिझल्ट मिळतो. आणि म्हणून आम्ही तरुण जे आमचे तरुण आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करून का जेणेकरून प्रत्येकानं लाईफमध्ये निसर्गपूजक तर आहोत, निसर्गच जर नाही राहिला तर पूजायचं काय. म्हणून त्या आपल्या दैवतांचं पालनपोषण किंवा सांभाळ करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून आता सध्या खूप चांगल्या जोमानं तो कार्यक्रम आयोजित केला जातो आणि इथं मी 4 वर्षापासून कार्यक्रम करतो.
हे परत एकदा चालवून दाखवा, तुम्ही कशी खरं चालवतात, काठी कशी वाजवून दाखवतात. झिरवा साहेब, या निमित्तानं सगळी आदिवासी बांधवांच्या ज्या जुन्या परंपरा आहेत त्या सुद्धा शहरी भागातल्या लोकांना आणि सगळ्यांना कल्पना येतील. खरगे साहेब, आपण काय बोलू इच्छिता, काय सगळ्या संकल्पनांवर शुभेच्छा. नाही, सर्वप्रथम मी आज जो जागतिक आदिवासी दिवस जो आहे तर त्या निमित्तानं सर्व बांधवांना माझा नमस्कार आणि शुभेच्छा आहेत. हा जो जागतिक आदिवासी दिवस जो आहे हा आपण का साजरा करतो, तर दोन कारणासाठी मला वाटतं आपण हे सादर करतो. पहिली गोष्ट, आदिवासी बांधवांचं जे योगदान आहे देशाच्या प्रगतीमध्ये, त्यांची परंपरा आहे, त्यांची संस्कृती आहे, तर आणि एक विशिष्ट जीवनपद्धती त्यांची आहे. तर या आदिवासी बांधवांनी जे देशाच्या प्रगतीमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन जे केलेलं आहे, तर त्याची एक त्यांच्याबद्दल नतमस्तक होण्यासाठी हा असा दिवस आहे. ही एक बाब झाली. आणि दुसरी बाब की आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की आदिवासींचे हक्क जे आहेत, कायदेशीर हक्क असतील किंवा परंपरा टिकवण्यासाठी काही त्यांना प्रयत्न करायचे असतील, तर त्यासाठी शासन आणि समाजातल्या सर्व घटकांनी पुढे येऊन याच्यामध्ये त्यासाठी प्रयत्न देखील करण्याची गरज आहे. म्हणजे एकीकडे आपण आदिवासी बांधवांच्या परंपरा, संस्कृती याचं जतन त्यांनी केलेलं आहे, देशाच्या विकासामध्ये सहभाग आहे, त्याची जाणीव ठेवणं, त्यांच्यासमोर नतमस्तक होणं, आणि दुसरं त्यांचे हक्क अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं. तर हे या दोन हेतूने आपण हा दिवस साजरा करतो. मी झिरवाळ सरांचं या ठिकाणी मनापासून मी नेहमीच अभिनंदन करतो की आदिवासी बांधवांचे जे काही प्रश्न आहेत ते मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आणि इतर टेबल टू टेबल फिरणारे असे हे झिरवाळ सर आहेत, आणि त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक प्रश्न हे मार्गी देखील लागत आहेत. मी या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आदिवासींचं जे महत्त्वाची काठी आहे ती दाखवण्यात आलेली, या काठीचं महत्त्व झिरवा साहेबांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. एक फार वेगळं महत्त्व आहे आणि प्रत्येक हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या खंडोबारायाची काठी आहे, ज्योतिबाची काठी आहे. म्हणतो पांडुरंगाला यावेळेस धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात, असं वेशभूषा करतात, त्यावेळेस देखील काठी हातात दिली जाते. अशीच आदिवासी समाजामध्ये सुद्धा या काठीचं फार महत्त्व आहे. व्हिडिओ अरुण पेडणेकरचा, सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.